ए पोरा पळ घरी. वारवा पैजरी आपल्या बाच जंगल आहे का? तुला सांगितलं कळतं का वगैरे? हा जा ना घरी. अरे एवढा मोठा लाटण्यात आला आणि फाशी घेतो वैर. तुला काय कळतं रे फाशीतलं वैर? अरे ऐकलं का? मी तुझ्या भावाने आहे उतर खाली. मला आगावच आहे गाबड. ए मामा तुमच्या लेकराची शपथ उतर खाली. आता जगून काय उपयोग? अरे असं येडा विचार नको करू. तुला जा म्हणलं ना. जा तू बाबा पण माझी एक इच्छा पुरी कर. तू इच्छा आणि मी का पुरी करू? अरे मरता नाही म्हणावं नाही बाबा. काय इच्छा आहे तुझी? अरे माझ्या घरी येऊन एक कप नुराची आगे आणि मग इकडून तापली आई. ए अरे चल येड्या उपाशी पोटी जीव गेला तर भूतून आम्हालाच त्रास देशील. बर पण चहा प्यायला अडवायचं नाही मला सांगतोय. अरे चहा प्यायला तुला अडवाल मी काय तू असं आडू आहे का? किती बोलतो रे मोठ्या माणसासारखं वैर? अरे मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही. चल कुठे तू घर? ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला. बर बांगला दाखव. चल कुठे तुझा बंगला दाखव. धावतो की मी काय घाबरतोय का? मायला पुढचंच बोलते. चल योग मामा ही आमच्या गावची नदी. इथं आम्ही रोज पावायला येतो. होय शाळेत जातो का? तू चल नको काय पण प्रश्न विचारू. चहा प्यायचा आहे ना? हा इला उपकारच करतोय माझ्यावर. मसोबा दिसतोय लाका इथं. पाय पडलं पाहिजे. देवा काही चुकलं असलं माफ करे बाबा. ए गाडवा अरे देवाला पाणी टाकलं वय रे. अरे काळजी नको करू येईन तो चटवर. कसा काय येईल तू वर? अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा. चल तू यायचं याड तू या. अरे चल मायला फाशी घेतोय देवाच्या पाया पडते. अरे किती लांब आहे घर. लका तू लेच गाई मारायची. इथंच म्हणता म्हणता गावापासून चालवतोय राव तू. लका जाऊ ना चाललोय ना. अरे मामा थांब 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 थांब. अरे त्या लेंड्या काय ह्याला गोळा करतोय? अरे मामा तुला नाही माहिती याच पण 5-50 रुपये होत्यात. कसं काय? अरे यांना बाजून रंग दिला की झालं पोटदुखीच्या गोळ्या. म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून विकतोय? अरे या देशात मांडळ आज्ञेने एक डॉक्टरचा दवाखाना बंद पडेल पण दिवृषाचा देवारा बंद नाही पडायचा. बामट्याची दुनिया इथं सर्व माणसं फाशीच घ्यायला लागत. बर चल यायचं काय पण. ए नको तुला चहा मला. अरे चल 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 चल. हा लय शाना यायला लागून. हाय का आता? अरे किती वेळ चालवतो? अरे चालत राहा चालत नवा मार्ग मिळतो. काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. माझा सोन्या शिंदेवर लढतोय. कोण म्हणतो माझा मुलगा मेलाय? अरे आहे आहे जिवंत आहे, अजून जिवंत आहे तो.
आहे खुशाल आपसात भांडा वरचे करा प्रत्येक वरचे करा काय वाटेल ते करायचं ते करा जावा जावा तुम्ही जावा जावा काळजी करू नका हे कोण आहे रे? अरे मामा या म्हाताऱ्याचं पोरग मिलिटरीत होत मेलं बिचार. अरे तेव्हापासून हे याड झाले. अरे या जगात सुख कुणालाच नाही, मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची का? चल. अरे खाऊन घे कार्तिक. अरे खाऊन घे. अरे खाऊन घे धर कार्तिक. अरे खाऊन घे. मायला भुतळच आहे का? अरे आनंद हा मान्य ते त्या पोराला खेळात आनंद नाही भेटला, मला या खेळाच्या सालीत आनंद भेटला. तसं म्हणतोस ना अन्य पूर्ण ब्रह्म. आणि म्हणून काय पण खायचं होय? हा अरे तुझं वय किती, तू बोलतो किती? वयाचं सोड. माऊलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होतं? 16. 16 ना. मुक्ताबाई चांगदेवच्या गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होतं? त्यांचं असेल आपलं काहीतरी. सोड तू, नको डोक्याला लय ताण देऊ. चल. लयच हुशार आहे का? माझा बापच झालाय जणू. रुमण्या रुमण्या, अरे या की. मामा चल, चहाची व्यवस्था झाली. हे पाटील लय याडे. अगे ऐकलं का? हा लग्न झाल्यापासून ऐकतेच. अगं रुमण्या आलाय वरची अटक. हा तुमच्या चहा पायी 2 एकर जमीन गेली, पण तुमची पाटीलकी काय जाईनाच. बरोबर बोलती ती, अगदी बरोबर. रुमण्या पाहू नको म्हणायचं. अरे मामा आहे. असं वय मला वाटलं मामाचे. अरे बैरे आता गणपती बाप्पा आणि एक खुळ आहे. रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याचं काय झालं? लेंड्या का? 20 रुपये दे, तू गपे. 50? हा दे. ये गे ते गोळ्या आणशील ना? हा आणतो ना. अरे याचा गुडघ्यात मेंदू आहे. हळू बोल ना. हा, मारू नका पाहुणं, बरोबर बोलते ते. पाहिलं का? मग काका गणपती बाप्पा मोरया. चले चला. बस मामा. ओले झाले. अरे पाऊस पडला ना. बरं जाऊ दे, चहा ठेव. अरे पाऊस पडल्यामुळे चूल नाही पेटायची. आहे का आता? म्हणजे एवढं लांबून आणले आणि चहा नाही वय? मग तू आई बाप पुढे. चल तुला माय आई दाखवतो. बघ माझी आई. चल तुला मा बाप दाखवतो. ये बघ माझा बाप. तुला काय कळतं रे फाशीतलं? तुला काय कळतं रे फाशीतलं? तुला काय कळतं रे फाशीतलं?
अरे मामा कर्ज झालं असेल म्हणून जीव देत असेल तर नको देऊ. अरे शेतात परवडत नसेल तर नको करू शेती. तुझ्या बापाने तुला काढताना आज सांगितलं होतं का की शेतकरी होणार असेल तर काढतो, नाही ना? मग छक्क्यासारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे 1500 मिळते. ये घ्या शिल्याला पैसे, ज्याला घरी लेकरं वाट बघत असेल. पप्पा, आज मी एक पप्पा वाचवला, पण माझा पप्पा का नाही कुणी वाचवला?